अब्दुल्ला चतुर्वेदी, इरफान त्रिपाठी, शिराज शुक्ला, मोहम्मद युसुफ दुबे, इर्शाद पांडे. आपल्याला हे नाव वाचत असताना निश्चित आश्चर्य वाचायला लागेल. हे काय प्रकार आहे? इकडे एका बाजूला मुस्लिम नाव आहे तर आडनाव हिंदू आहे, ब्राह्मण आहे. हे नेमका काय प्रकार आहे हे पुढे पाहायचं आहे आपल्याला. मी आहे प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळी इतिहास. आजचा आपला विषय आहे की उत्तर प्रदेशमधले एक गाव असं आहे की त्या गावामध्ये ब्राह्मण मुस्लिम राहत आहेत, त्यांची नावं तशीच आहेत. हा नेमका काय विषय आहे याकरता थोडा वेळ आपल्यासोबत राहा. पाहत्रा गाळी इतिहास. जे नवीन असतील त्यांना पुन्हा विनंती की आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानुसार उत्तर प्रदेशमध्ये एक लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती. तर त्याची सुरुवात कुठून झाली नेमकं? ती पत्रिका होती नौशाद अहमद दुबे. मुलीचं त्यांचं लग्न होतं आणि त्यांनी पत्रिका पाठवली होती, तर कुणीतरी ती व्हायरल केली. तर त्या नौशाद दुबे यांचं जे गाव होतं तर ते आहे उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातल्या देहरी गाव आहे. त्याला देहरी गाव असं सुद्धा म्हटलं तर देहरी गाव. देहरीचा अर्थ होतो उमरा. आता इथं तर काय झालं की उंबऱ्याच्या बाहेर ही वेगळी हा प्रकार किंवा हे जे काय असेल समाजातला धार्मिक समभाव ज्याला आपण म्हणता येईल हा आलेला दिसतोय. तर याच्यामध्ये मी ज्यावेळेस हा आढावा घेतला की इथं हिंदू मुस्लिमांची नावं आपल्याला किंवा मुस्लिम ब्राह्मणाची नावं खूप दिसतात. याच्या पाठीमागे नेमकं काय असेल बाबा इतिहास हे पाहत असताना ती पत्रिकाही पुन्हा मला वेबसाईटवरून मिळाली आणि देहरी गाव जे आहे त्याचाही आढावा त्या ठिकाणी घेतला. साधारणतः या गावामध्ये 7,000 मुस्लिम, 5,000 हिंदू त्या ठिकाणी राहत आहेत. कुठल्याही प्रकारचं वातावरण अतिशय खराब नाही आहे किंवा अतिशय छान अशा प्रकारचं वातावरण आहे. कुठल्याही तिथं अशांतता नाही आहे. मग अशा वेळेला हा प्रकार नेमका झाला काय? तर एक विशाल भारत नावाची एक संस्था काम करते. ज्यावेळेला SR आलं होतं तर त्यावेळेला आपापले जुनी कागद काढायला सुरुवात केली. आपल्या इथेही महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की इथं कागद काढण्याचं मधून माझे मूळ कोण हे काढायचं प्रत्येकाला एक जिज्ञासा असते. तर त्याच्यानुसार तिथे एक जे घराणं होतं तर त्या घराण्यानं नौशाद अहमद, त्यांना आडनाव नव्हतं कुठलं, ते लावत नव्हते कदाचित. त्याचं कारण असं होतं की या घराण्याला, या नौशाद अहमदच्या घराण्याला तिथले ते मुखिया सुद्धा म्हणून त्यांनी काम केलं आहे. तर त्या घराण्याला लोक बोलताना परंपरेनं पंडितजी म्हणायचे. म्हणजे पूर्वापार. मग काम पंडितजी म्हणतात त्यांनाही माहित नाही. आमच्या वडिलांना म्हणत होती, त्याच्या वडिलांना म्हणत होती, असं त्यांचं त्या ठिकाणी पुढं चालत आलं होतं. तर त्यानुसार SRच्या वेळेला ज्यावेळेस त्यांनी काढायला सुरुवात केली तर त्यांच्या लक्षात आलं की आपलं जे काही मूळ आडनाव आहे तर ते मूळ आडनाव दुबे आहे. साधारणतः 16व्या शतकामध्ये हे या ठिकाणी आलेलं घराणं आहे. इथून जमीनदारी घेतली आणि मुस्लिम कुठल्या पद्धतीने झाले हे काही त्यांनी सांगितलं नाही. मात्र आमचं घराणं मुस्लिम झाले हे त्यांना मान्य आहे. आता हे मान्य असतानाच आपण पत्रिका पाहू शकतोय की त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे 16व्या शतकामध्ये आमचं अशा प्रकारचं घराणं इथून इकडं स्थलांतरित झालेलं आहे, आमचं मूळ दुबे होतं हे त्यांनी तिथं मान्य केलेलं आहे. आता हे मान्य केल्यानंतर ते सांगतायत की अनेक अशा प्रकारची घराणी आहेत उत्तर प्रदेशमध्ये की त्यामुळे त्याला वेगळं असं वाटत नाहीये. हे मुलाखत सुद्धा अगदी थोडक्यात आपण बघू शकतो. ते काय म्हणतात बघा. 200 साल होने के बाद भी पहचान नहीं मिलती, तो ऐसे ही हम राजपूत पुंडीर हैं तो हम किस तरह पहचान हटा देंगे? आता याच्यानुसार जर आपण पाहिलं की आडनावात काय पडलंय असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र या गावातले आपण इंडियन एक्सप्रेस 10 डिसेंबर 2024 चा रिपोर्ट मी बघितलेला आहे किंवा अनेक अशा प्रकारचे इतरही पेपर पाहिले, टीव्हीच्या मुलाखती पाहिल्या. तर आता इथं आडनाव झाल्यानंतर मग आपल्या मनामध्ये प्रश्न पडेल की या लोकांचं मत काय हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया. तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्ही ब्राह्मण होतो. या गावातले जवळपास आता ज्यांनी कागद काढली 70 कुटुंब असे आहे की त्यांनी आपली कागद जुनी काढली, त्याच्यामध्ये त्यांना आडनावं सापडली आणि म्हणून त्यांनी आपल्या मागं जसं मगाशी वर्णन केल्यासारखं अब्दुल्ला चतुर्वेदी, इरफान त्रिपाठी, सिराज शुक्ला, मोहम्मद दुबे, इर्शाद पांडे ही आडनावं लावायला सुरुवात केली. एका बाजूला हिंदू आणि एका बाजूला मुस्लिम हे दोन्ही त्यांनी स्वीकारलेलं आहे. तर त्यांचं म्हणणं काय येतं नेमकं की मूळ पठाण असेल किंवा ही जी काही आपण जी नावं घेतो आता, म्हणजे आता ज्याची नावं आपण घेतो इथं पठाण असतील किंवा शेख असतील, ही सगळी मंगोल आडनाव आहेत किंवा तुर्कस्तान आहे
किंवा बाहेरून आलेली आडनाव आहे जी काय असतील, तर ही आडनाव इथली नाहीत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं यांच्या बाबतीतला ज्यावेळेस आपण आढावा घेतो की ते बाबा हे नावच आपली नाहीत, तर ती नावं आपण काय स्वीकारायची? मुस्लिम धर्म स्वीकारला आहे हे आम्हाला मान्य आहे. मुस्लिम म्हणून तुम्ही राहणार आहात का? हो, ते सांगतात की आम्ही कधीही धर्मांतर करणार नाही, परत जायचा, घर वापसी वगैरे आमच्या मनात अजिबात तिथं कुठल्याही प्रकारचा विचार नाही. फक्त हा एकोप आहे. आपलं मूळ काय आहे? मी एकेश्वरवाद मानतोय, म्हणजेच एकंदर मुस्लिम धर्माला ते पूर्णपणे मान्य करतायत. पूर्ण जे काही मुस्लिमांच्या रीतिरिवाज, रूढी, परंपरा, 5 टाइम नमाज, ह्या सर्व गोष्टी करतायत. मात्र त्याच्याच बरोबर हिंदू धर्म जर मूळ असेल आमचा, तर त्याचं सुद्धा आपण त्याग का करायचा? ज्यावेळेस रामाविषयी विचारलं त्यांना, तर सांगतात की सर्व जगत मान्य आहे, ते त्या गोष्टी मला का करायच्या? टिळा लावणं निश्चित काय आहे? काही कारणच नाही आहे. ते गोपालन करतायत, आपण पाहू शकता की ते गायी सुद्धा पाळतायत. म्हणजेच या असणाऱ्या नौशादच्या माध्यमातून एक सल्ला काय आहे की आपण जसं आहोत तसं दुसऱ्याच्या धर्माचा आदर करून, मी माझ्या ज्या धर्मात मी आलेलो आहे त्याचं सुद्धा पूर्णपणे पालन करून आपण दोन्ही धर्माचं एकत्रितपणे आपल्याला कसं सौदार्य ठेवता येईल हा एक नवीन आदर्श निर्माण करूया, अशा प्रकारचं मत एकट्या नौशाद भाईंचं नाही आहे. सर्व गावामध्ये जे आहेत. आणखी एक वैशिष्ट्य आहे की इथं कुणीही डुप्लिकेट नाव लावत नाही. जोपर्यंत कागद सापडत नाही तोपर्यंत नामांतर होत नाही त्यांचं. असं 70 लोकांनी आतापर्यंत केलं. प्रत्येक जण आता शोधतोय. प्रत्येकाला वाटायला लागलं की माझं मूळ कुठं तर आहे. म्हणजे ज्यांना वाटतंय, आता याचा अर्थ त्यांची काही पाहुणे मंडळी, इतर मंडळी त्यांना सहकार्य करतात असं अजिबात नाहीये. काही जणांचा विरोध आहे, काही जण ते सांगतात आम्हाला धमक्या सुद्धा येतात. मात्र धमक्या वगैरे यांना काय मी भीक घालत नाही, कारण आमचा मूळ जे असेल त्या मूळ धर्माला, मूळ असणाऱ्या आडनावाला मी कधीच सोडणार नाही. कारण का? ते आमचं मूळ आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल आम्ही करणार नाही. आणि म्हणून ते म्हणजे ज्याला आपण म्हणता येईल की अगदी उघडपणाने त्यांनी पत्रिका छापलेली आहे. इव्हन मुख्यमंत्र्याला सुद्धा त्यांनी पत्रिका त्या ठिकाणी पाठवली आणि सोशल मीडियावर सुद्धा त्या ठिकाणी पत्रिका टाकली. म्हणजेच त्यांना जे आपलं मूळ असेल त्याच्याविषयी प्रचंड आवड आहे. त्यामुळं हे जे नौशाद दुबे वगैरे मंडळी असतील, तर यांना कुठल्याही प्रकारची घर वापसी करायची नाही आहे. मग फक्त त्यांचं मूळ त्यांनी शोधून काढलं. आपण आहे त्याच धर्मात राहणार, परत जायचा विषय नाही आहे. मात्र या माध्यमातून समाजात काय चाललंय याचा सखोल आढावा या ठिकाणी घेण्याचा आपण प्रयत्न केलाय. अन्यथा याचा कुठलाही हेतू त्या ठिकाणी नाही आहे. त्यामुळं याला वेगळ्या अँगलनं, वेगळ्या नजरेनं आपण पाहूया. आपण ही सर्च करून वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आपण पाहू शकता. मग त्या टीव्हीतल्या असतील किंवा पेपरच्या असतील, हेही पहा आणि मग आपल्यावर या ठिकाणी कमेंट करा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा. लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा गाळीव इतिहास.